सध्या राज्यातल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकाचा सध्या जोर चाललेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यातल्या एका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळी युती राज्यासमोर घडल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्या संदर्भात आपण अधिक तर जाणून घेणारच आहोत। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कुर्डुवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो देखील करायला विसरू नका। सध्या आपल्यासोबत शिंदे सेनेचे सन्माननीय संजय बाबा कोकाटे असणार आहेत आणि त्यांच्याकडनं आपण ही नेमकी युतीसाठी कोणाचा हात पुढे आला याबाबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि कुर्डुवाडी नगर परिषदेच्या या होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय नेमका जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप झालेला आहे का, ठरलेला आहे का, त्याचबरोबर नगराध्यक्षपद कोणासाठी सोडलं जाणार आहे या अधिक बाबी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। बाबा, स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र न्यूजमध्ये। काय सांगाल सुरुवातीला, आता कुर्डुवाडी नगरपालिकेची 40 वर्षाची सत्ता एकीकडे आणि आता युती किंवा काय, आपण आपल्या शब्दात काय सांगाल नेमकं कसा हा सगळा विचार किंवा ही कशा पद्धतीने जुळून आलं? सुरुवातीला मी आपल्याला विनंती करतो की आम्हाला शिंदे सेना म्हणू नये, कारण आम्ही पूर्ण शिवसेना आहोत। त्यामुळे शिंदे सेना म्हणायची आम्हाला आवश्यकता नाही, शिवसेना म्हणलं तरी आम्हाला चांगलं वाटेल, आनंद होईल। या ठिकाणी पहिल्यांदाच असा प्रयोग होतोय हे खरं आहे महाराष्ट्रामध्ये, परंतु आमचे मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमचं अस्तित्व तसं त्यांच्या मानानं कमी असल्यामुळं आम्ही सहकाऱ्यांच्या शोधात होतो आणि नारायण पाटील असतील किंवा खासदार धैर्यशील भैया असतील यांच्याकडं प्रस्ताव आला आणि आम्हाला तो योग्य वाटला की शिवसेनेचा नगराध्यक्षपद शिवसेनेला आणि जमल त्या प्रमाणामध्ये आपण जे मागतील त्याला, कोणाला तुतारी पाहिजे असेल तर त्यांना तुतारी, कोणाला बाण पाहिजे असेल तर बाण, असं आपण लढूया। त्यामुळे आम्ही त्याला होकार दिला आणि परत आमच्या असं लक्षात आलं की नारायण पाटलाला पडलेली 4,500 आसपासची आणि दिग्विजय बागलाला पडलेली 1,500 आसपासची, म्हणजे हे 6,000 मतातनं हा पॅनल तयार होतोय। त्यामुळे आम्ही या बातमीचे प्रायोजक आहेत गुरुकृपा मल्टीपर्पज हॉल मोडनिंब। वाढदिवस, नामकरण सोहळा, डोहाळे समारंभ, स्वागत समारंभ, कंपनी पार्टीसह सर्वच छोट्या समारंभांसाठी अगदी माफक दरात उपलब्ध। निसर्गरम्य वातावरण, सुसज्ज गार्डन, सुसज्ज हॉल, पिण्यासाठी शुद्ध पाणी, लाईट डेकोरेशन आणि मागणीनुसार पॅकेज उपलब्ध। आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ सुंदरनगरी मोडनिंब। बुकिंग साठी आजच संपर्क करा। श्री चंद्रकांत अबा गिड्डे 9403 181710 आणि शशिकांत गिड्डे 9881 1372 73। आम्ही त्या गोष्टीला होकार दिला आणि नंतर आम्हाला बहुसंख्येनं असलेल्या मुस्लिम समाजातला उमेदवार मिळाला। मराठा समाजाने त्या समाजाला पाठिंबा दिल्याचं आम्हाला या ठिकाणी जाणवलं। शिवसेना म्हणून या ठिकाणी काही मतदार आहे धनुष्यबाणाचा, असं सगळा एकंदरीत अभ्यास करता आम्ही जो नगण्य होतो तो प्रामुख्यानं आम्ही लढतीमध्ये आलो, याचा आम्हाला समाधान आहे। काय नेमकं जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा नेमका ठरलाय? राष्ट्रवादी किंवा हे सगळे तुम्ही आणि शिवसेना असं नेमकं किती ठरलंय? काय असा 10 किंवा 11-12 असं काहीच नाहीये। ज्या उमेदवाराला आम्ही काढणार ह्यातली एक जागा राष्ट्रीय समाज पक्षाला द्यायची। 19 जागामध्ये 19 उमेदवारापैकी ज्या उमेदवाराला धनुष्यबाण चिन्ह घेऊ वाटेल त्याला धनुष्यबाण द्यायचं, ज्याला तुतारी घेऊ वाटेल त्याला तुतारी द्यायचं। आकड्यामध्ये आम्ही जाणार नाही, त्या उमेदवाराच्या पसंतीनं आम्ही ते चिन्ह त्या ठिकाणी देणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की सगळेजण, आम्ही सगळी मंडळी लोकसभेला विधानसभेला एकत्रच होतो, त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण आम्हाला येणार नाही। आता ह्या सगळ्या बाबी झाल्या, तुम्ही आता विधानसभेचं गणित सांगितलं की 4.5 + 1.5 6,000, पण नेमकं हा मतदार आत्ता जे तुमच्या युतीला पसंत करून तुम्ही जे एकत्रित आलाय कुर्डुवाडी नगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी, त्यातला कितपत मानतील आणि कितपत मानणार नाहीत असं काय वाटतंय का तुम्हाला? एक मात्र खरं आहे की ह्या 6,000 मतदारामध्ये संजय शिंदेच्या विरोधातला आणि धनंजय डिकोळेच्या विरोधातला हा मतदार आहे। त्यामुळे त्यांचा बेस हात त्या दोघांचा विरोध आहे, त्यामुळे त्यांना तिकडे जायचा प्रश्नच येणार नाही, त्यांना आमच्या बरोबर राहतील सगळे। विधानसभेला कधी मामांबरोबर धनंजय डिकोळे राहिले तर मामा कधी धनंजय डिकोळे बरोबर कुर्डुवाडी नगरपालिकेच्या ह्याच्यात मदती करतात म्हणून बऱ्याच वेळा आरोप झाला। आता धैर्यशील मोहिते पाटील तुमच्या समवेत आहेत, मोहिते पाटीलचा एक गट किंवा
रणजितसिंह मोहिते पाटील सुद्धा दुसरीकडनं भाजपच्या बाजूने असतील. मग नेमकं मोहिते पाटील यावेळेस धनंजय डिकोळेंना साथ देतील का पक्षाबरोबर कायमचं सोबत राहतील आणि कुर्डुवाडी नगरपालिकेवरती सत्ता आणण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करतील असं वाटतंय का तुम्हाला? मला जे मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात आहे त्या मोहिते पाटलांबद्दल मी बोलू शकतो, कारण त्यांनी प्रस्ताव देऊन आमच्याशी युती त्यांनी केलेली आहे आणि ते 100% आपल्या स्वतःच्या पक्षाच्या चिन्हाबरोबर राहतील. आता रणजितसिंह मोहिते पाटील भारतीय जनता पार्टी बरोबर आहेत. भारतीय जनता पार्टीचं एक स्वतंत्र पॅनल कुर्डुवाडीच्या निवडणुकीमध्ये आहे. ते काय करणार आहेत ते मी सांगू शकत नाही. तिरंगी लढत होईल आता ह्यावेळेस म्हणाले. चौरंगी उभाटाचा एक पॅनल असेल, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचं एक पॅनल असेल, भारतीय जनता पार्टीचं एक पॅनल असेल आणि शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचं एक पॅनल असेल. आता निवडणुकीच्या अनुषंगानं कोणते मुद्दे कुर्डुवाडीकरांसाठी महत्त्वाचे आहेत आणि कोणते मुद्दे तुम्ही आणणार आहेत आणि कशा पद्धतीनं भविष्यातले काय काम आहेत त्याबद्दल काय सांगा? सुदैवानं कुर्डुवाडीकरांच्या ज्या गोष्टी कामाच्या आहेत ती सर्वच्या सर्वच खाती आमचे नेते एकनाथभाई शिंदे आणि म्हणजे शिवसेनेकडे आहेत. तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर कुर्डुवाडीच्या ST स्टँडचं डेव्हलप करायचं असेल पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये तर ते आमचे प्रतापजी सरनाईक साहेबांकडे ते खातं आहे. पाणी पुरवठा जर करायचा असेल कुर्डुवाडीला तर ते आमचे नेते गुलाबराव पाटील यांच्याकडे ते खातं आहे. ट्रामा केअर सेंटरच्या काही अडचणी असतील ते आरोग्य खातं सुद्धा आमचे नेते प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याकडे आहे. या ठिकाणी जी औद्योगिक वसाहत आहे त्याचं रूपांतर मोठ्या MIDC मध्ये करायचं असेल तर ते खातं सुद्धा आमच्या शिवसेनेकडे म्हणजे उदय सामंत यांच्याकडे आहे. आणि जे नगरपालिकेचं मेन खातं आहे नगर विकास खातं ज्याच्यामध्ये तुमचं हद्दवाढीचं असेल, अंतर्गत सोयी सुविधाच्या असतील, ज्या सगळ्या नगर विकासच्या लागणाऱ्या आहेत की उद्यान आहे, एखादं नाट्यगृह आहे, अंतर्गत गटारी योजना आहे, लाईट आहे, सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या शिवसेनेकडे आहेत. त्यामुळं शिवसेना भविष्यामध्ये कुर्डुवाडीचा जो विकास करू शकतो ते दुसरा कुणीही करू शकणार नाही. आणि आम्ही ज्यावेळेस गेल्या 7-8 वर्षामध्ये कुर्डुवाडी शहरामध्ये ऐकत असतो टेंभुर्णीपर्यंत सुद्धा वरच्या सुट्ट्या पैशाच्या सुद्धा बेरीज वाटप कशी झाली ही सांगितली जाते आणि लोकांना परिवर्तन पाहिजे आहे हे प्रकर्षानं जाणवतं. परिवर्तन कधी होत असतं की ज्यावेळेस समोर पर्याय उपलब्ध असेल त्यावेळेस परिवर्तन होत असतं आणि परिवर्तनासाठी आम्ही पर्याय दिलेला आहे. चालू खासदार, चालू आमदार, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेवजी जानकर आणि आमचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे त्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही परिवर्तनासाठी पर्याय कुर्डुवाडीकरांना दिलेला आहे. आणि जर आम्हाला कुर्डुवाडीकरांनी सत्ता दिली तर पुढील 5 वर्षामध्ये कुर्डुवाडीचं व्हॅल्युएशन, मी म्हणत नाही की एकाचं, कुर्डुवाडीचं व्हॅल्युएशन आम्ही तिप्पट चौपट केल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं आता नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. राज्यात एक वेगळा प्रयोग राबवला गेला आहे इथल्या कुर्डुवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून. वरिष्ठांचं याबाबत काय, कशा पद्धतीनं वरिष्ठांनी पाहिलं किंवा वरिष्ठांचा कोणाचा तुम्हाला फोन आला का आणि कशा पद्धतीनं त्यांनी याबाबत सकारात्मक दर्शवली की नकारात्मक, काय नेमकं? जनरली महायुतीबरोबर लढा असा संदेश आदेश आम्हाला आहेच, परंतु जिथं महायुती लढत एकत्र नसेल त्या ठिकाणी आपल्या सोयीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या पक्षाचं अस्तित्व अबाधित राखून युती करून तुम्ही तुमचं अस्तित्व तयार करा अशा प्रकारचा मेसेज आम्हाला मीटिंगमध्ये देण्यात आलेला होताच. आणि हे जरी कुर्डुवाडीचं तुम्हाला नवीन वाटत असलं तर करमाळा नगरपालिकेला सुद्धा नारायण आबा जयवंतराव जगताप ते शिवसेनेचे आहेत, त्यांच्यामध्ये एकत्रितपणा आलेला आहे. कुर्डुवाडीमध्ये असं झालेलं आहे. अक्कलकोटमध्ये काही ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेनेची युती झालेली आहे. म्हणजे शिवसेनेची युती ही काँग्रेसबरोबर झालेली आहे, शिवसेनेची युती ही राष्ट्रवादी बरोबर झालेली आहे आणि शिवसेनेची युती उभाटाबरोबर होऊ शकत नाही, नाहीतर सगळ्याच युत्या सगळीकडे झालेल्या आहेत. त्यामुळे कुर्डुवाडीचं जरी नाविन्य असेल तर उद्या प्रत्यक्ष निवडणूक लागल्यानंतर तुम्हाला अनेक ठिकाणी अघोषित युत्या झालेल्या दिसतील. आणि मी आमच्या सगळ्या नेत्यांची परमिशन काढलेली आहे की आम्हाला जे योग्य वाटेल, आपल्या पक्षाला जे चांगलं असेल, आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष होण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही सगळं करू आणि त्यांनी मला त्या प्रकारची परवानगी दिलेली आहे. कुर्डुवाडी नगरपालिकेच्या अनुषंगानं आज आपल्यासोबत शिवसेनेचे संजय कोकाडे होते आणि खरं तर
कुर्डवाडीकरांना हा समर्थ पर्याय दिल्याचं ते म्हणतायत आणि भविष्यात इथून पुढच्या कालावधीमध्ये कुर्डवाडीचा जो काही विकास असेल तो करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असं निश्चितपणानं संजय बाबा कोकाडे आपल्याशी सांगतायत. सहप्रतिनिधी प्रथमेश पवारसह मी रमेश शिरसट, कुर्डवाडी.